नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FY BSc कॉम्प्युटर सायन्सच्या स्टॅटिस्टिक पेपर फर्स्ट दॅट इज मेथड्स ऑफ अप्लाइड स्टॅटिस्टिक्समध्ये आज आपण एक एक्झाम्पल बघतोय. ऑटो कोरिलेशन एक्झाम्पल नंबर 1. फॉर द फॉलोइंग डेटा ऑन सेल्स फाइंड द ऑटो कोरिलेशन ॲट लॅग 1. आणि तुम्हाला हा डेटा दिलेला आहे. हे डेज आहेत मंडे टू संडे, 7 डेज आहेत आणि त्या 7 डेजचे हे सेल्स त्यांच्या खाली दिलेले आहेत. आता आपण ज्यावेळेस ह्याचा तक्ता बनवणार आहोत त्यावेळेस लक्षात ठेवा, या तक्त्यामध्ये पहिला कॉलम आयचा असेल. आय म्हणजे नंबर ऑफ एंट्रीज. यामध्ये आपण 6 एंट्रीज घेणार आहोत, कारण आपल्याला ज्या मूळ एंट्री दिलेल्या आहेत त्या 7 एंट्रीज आहेत आणि आपण प्रॉब्लेम सॉल्व करतोय तो ऑटो कोरिलेशन ॲट लॅग 1चा. लॅग 1 म्हणून आपण काय करायचं, या 7 एंट्रीजपैकी एक एंट्री ड्रॉप करायची. आता आपण एक्स आयचा जो कॉलम करणार आहोत, या एक्स आयच्या कॉलममध्ये आपण 215 पासून म्हणजे पहिल्या एंट्रीपासून सुरुवात करणार. तर इथपर्यंत म्हणजे लास्टवाली ही जी एंट्री आहे ती आपण ड्रॉप करणार. कारण ही आपण ड्रॉप केली तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 एंट्रीज आपल्याकडं एक्स आयमध्ये येतील. त्यानंतर आपला पुढचा कॉलम आहे एक्स आय प्लस 1. त्यामध्ये या एंट्रीज घेताना आम्हाला एक ड्रॉप करायची आहे, ती एंट्री पहिली. आपण पहिली एंट्री ड्रॉप करणार आणि दुसऱ्या एंट्रीपासून एंडपर्यंत एंट्री लिहिणार. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 आणि 6 अशा रीतीनं 221 पासून एंट्रीज लिहायला सुरुवात केली ती 231 पर्यंत. ह्या होतील 6 एंट्रीज. त्यानंतर आपण एक्स आय स्क्वेअरचा कॉलम तयार केलेला आहे. म्हणजे हा जो 215 आहे त्याचा स्क्वेअर करायचा. आपण एकदा स्क्वेअर करून 215 त्याचा स्क्वेअर 46,225 46,225. मग अशा रीतीने तुम्ही हे सगळे 6च्या 6 एंट्रीजचे स्क्वेअर एक्स आय स्क्वेअर या कॉलममध्ये लिहिणार. म्हणजे याचा स्क्वेअर इथं, याचा स्क्वेअर इथं, याचा स्क्वेअर इथं, अशा पद्धतीने. त्यानंतर एक्स आय प्लस 1. अशाच पद्धतीने तुम्ही एक्स आय प्लस 1 मधल्या या सर्व एंट्रीजचा स्क्वेअर या कॉलममध्ये लिहिणार. एक्स आय प्लस 1चा स्क्वेअर. मग त्यामध्ये पहिली एंट्री आहे 2, 2, 1. त्याचा स्क्वेअर जर आपण केला तर तो येतो 48,841. 48,841 हा याचा स्क्वेअर. अशा रीतीनं आपण हे बाकीचे वर्ग करून घेणार आणि त्यानंतर हा प्रॉडक्ट करून घेणार. 2 to 15 into 2 to 1. This will give you 47,51,5. 47,51,5. अशा रीतीनं आम्ही हा प्रॉडक्ट या इथे लिहिणार. एक्स आय इंटू एक्स आय प्लस 1 या कॉलममध्ये या सगळ्यांचे आपण इथं गुणाकार करणार. मग या सगळ्यांची ॲडिशन करून घेणार. दॅट इज सम ऑफ एक्स आय 1345, सम ऑफ एक्स आय प्लस 1 1361. म्हणजे या सगळ्यांची बेरीज, या सगळ्यांची बेरीज इथं, यांची बेरीज इथं, यांची बेरीज या इथं आपण लिहून घेतली. त्यानंतर आपण फॉर्म्युला वापरतोय लॅग 1 साठी. कोरिलेशन एक्स आय प्लस 1 इज इक्वल टू सम ऑफ एक्स आय इंटू एक्स आय प्लस 1. म्हणजे हे डिवायडेड बाय 6. सगळ्यांना आपण 6ने डिवाइड केलेलं आहे, कारण आपल्याजवळ एंट्रीज 6 आहेत. म्हणून आपण प्रत्येकाला 6ने डिवाइड केलं. याला 6ने डिवाइड केलं, याला 6ने डिवाइड केलं, या एंट्रीला 6ने डिवाइड केलं. हा झाला अंश. त्यानंतर रूटमध्ये छेदात हे जे एक्स आय स्क्वेअर यांच्या ॲडिशनला 6ने डिवाइड करायचं, मायनस हे जे एक्स आय आहे
त्याच्या ॲडिशनला 6ने पहिल्यांदा डिवाइड करून घ्यायचं आणि नंतर त्याचा स्क्वेअर करायचा. सेकंड रूटमध्ये xi+1 स्क्वेअर ह्याला 6ने डिवाइड करायचं, मायनस हा xi+1 ही जी ॲडिशन आली याला पहिल्यांदा 6ने डिवाइड करायचं आणि त्या आलेल्या डिव्हिजनचा स्क्वेअर करायचा. अशा रीतीने आपण या फॉर्म्युल्यामध्ये तक्त्यातून बघून व्यवस्थित किमती भरून घ्यायच्या. आता सर्वप्रथम आपण हा भागाकार करून घेऊ. 30, 51, 81 divided by 6, that will give you 5863. 5863.5 ही इथे लिहिली. नंतर आपण मायनस साइन देऊन कंसामध्ये हा भागाकार करून घेऊ. 1345 divided by 6, that will give you 224.1666. आपण एक काम करणार, पॉइंट नंतर डेसिमल पॉइंट नंतर 4 घरं पुढच्या संख्या फक्त लिहिणार 1666 पर्यंत. म्हणून हे या इथं मी 224.1666 लिहिलं हा भागाकार. सिमिलरली हा भागाकार मी करणार. 1361 divided by 6 हा भागाकार येतो 226.8333. 226.8333. आता त्यानंतर हा भागाकार आपल्याला करायचा आहे 30, 16, 51 डिवायडेड बाय 6. हा भागाकार येतो 5275.1666. 5275.1666 हा भागाकार आला. त्यानंतर हा भागाकार आपण करून घेऊ. म्हणजे हा भागाकार ऑलरेडी आपण केलाय, हे बघा हा, त्याचा आपल्याला करायचा आहे स्क्वेअर. त्यानंतर 30, 87, 87 डिवायडेड बाय 6 हा भागाकार करणार. तो भागाकार येतो 51464.5. आता आपल्याला हा भागाकार करायचा आहे. हा भागाकार ऑलरेडी आपण केले आणि तो आला होता 226.8333. म्हणजे या भागाकाराचा स्क्वेअर म्हणजे हा याचा स्क्वेअर. आता पुढच्या स्टेपला आपण हा गुणाकार करणार आहोत. 224.1666 इंटू 226.8333. हा गुणाकार येतो बघ 50848.4696. आता आपल्याला हे तर सध्या तसंच ठेवायचं, याचा स्क्वेअर करून घ्यायचा आहे. 224.1666 चा स्क्वेअर केला तो आला 5250.6645 याचा स्क्वेअर. आता आपण हे ॲज इट इज ठेवू आणि या संख्येचा स्क्वेअर करू. 226.8333 चा स्क्वेअर तो येतो 51,453.3459. 51,453.3459 याचा स्क्वेअर आला. आता त्यानंतर आपण यांची सबट्रॅक्शन करून घेऊया. 5863.5 मायनस 5848.4496 इज इक्वल टू, ते आलं 15.0504. 15.0504 ही सबट्रॅक्शन आली. आता आपण काय करणार, ही सबट्रॅक्शन करणार आहोत रूटमध्ये. 5275.1666 मायनस
50 to 50.6645 ही सबट्रॅक्शन येते. 24.5021 24.5021 आणि फायनली आम्हाला ही सबट्रॅक्शन करायची आहे. ती सबट्रॅक्शन येते 51,464.5 minus 51,453.3459. This subtraction is 11.1541. 11.1541 ही आली ती सबट्रॅक्शन. आता त्यानंतर आपण यांचे स्क्वेअर रूट काढून घेऊ. तोपर्यंत हे तसंच ठेवू. सो स्क्वेअर रूट ऑफ 24.5021 is 4.9499. 4.9499. आता याचं स्क्वेअर रूट घेऊ. स्क्वेअर रूट ऑफ 11.1541 is 3.3397. 3.3397. आता आपल्याला पुढं हा डिव्हिजन करायचा आहे. 15.0504 divided by 16.5311 and this is given by 0.9104. 0.9104. अशा रीतीनं कोरिलेशन xi into xi plus 1 is equal to 0.9104. धन्यवाद.